सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 77 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक वेळ झोपलेल्या माणसाला जागं करता येईल, पण मुद्दाम झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला कसं जागं करणार? तसंच अर्जुनरावसुद्धा मयुरीकडे मुद्दाम रुसून पाठ करून झोपले होते आणि ती त्याला सरप्राईज देण्यासाठी पडद्यामागे लपून बसली होती. कारण तिने खूप शॉर्ट आणि सेक्सी ड्रेस घातला होता आणि तिला त्याच्यासमोर यायची लाज वाटत होती. अर्जुनने काल केलेल्या ढिगभर शॉपिंगमध्ये तो ड्रेस तिला दिसला आणि त्याचा मूड ओळखून त्याने सांगायच्या आतच तिने त्याला हे सरप्राईज द्यायचं ठरवलं. कारण अर्जुनराव आज चिडले होते ना तिच्यावर, आणि तिला त्या पडद्यामागून बाहेर यायची खूप लाज वाटत होती. एरवी ती अशी नटली सजली की त्यानं बघावं म्हणून किती उतावीळ असायची, पण आज मात्र ती नेहमीपेक्षा जास्तच लाजत होती. कारण असं काहीतरी घालायची तिची ही पहिलीच वेळ. तिने कधी असा इतका शॉर्ट ड्रेस घातलाही नसता, पण नवऱ्याची इच्छा काय करणार, त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने तो घातला होता. अर्जुनरावांना बायकोची हौस करायची खूपच हौस होती, म्हणून सारखे वेगवेगळे ड्रेस तो तिला घ्यायचा. आपली बायको सर्व अँगलने आपल्याला आवडावी म्हणून तो तिला सगळं ट्राय करायला लावायचा, पण फक्त त्याच्यासमोर. बाहेर ती नेहमी साडीच घालायची, पण त्यांची बेडरूम प्रायव्हेट होती ना, त्यामध्ये एकमेकांना खुश करण्यासाठी काहीही केलं तरी चालतं. फक्त आपल्या माणसाला आपण आवडलो की झालं बास. आणि आज त्याची इच्छा ओळखून त्याचा रुसवा काढण्यासाठी तिने हे सरप्राईज प्लॅन केलं होता. अर्जुन झोपला आणि ती मनात म्हणाली, आता काय करायचं? यांनी तर माझ्याकडे पाहायचंही नाही असंच ठरवलं आहे बहुतेक. आणि ती त्याच्याजवळ गेली आणि हळूच त्याला स्पर्श करून म्हणाली, अहो, रागावलात तुम्ही? आणि तो काहीच बोलला नाही. हो नाही किंवा नाही पण नाही, तसाच डोळे मिटून बसला. आणि मयुरी त्याच्या गालावर प्रेमाने हात फिरवून म्हणाली, माझ्याकडे बघा तरी, फक्त एकदाच बघा ना. पण अर्जुन अजिबात डोळे उघडत नव्हता आणि ती म्हणाली, आता यांनी माझ्याकडे पाहिलंच नाही तर कसं करणार? इतकं कोण रागावतं का? असं म्हणून तिनं त्याचे हात पकडले आणि ओढू लागली. पण अर्जुनराव हाताची घडी काही केलं सोडत नव्हते. संन्यास घेतल्यासारखे तटस्थ राहिले होते. आणि तो म्हणाला, मयू, मला झोपू दे बरं, मला आराम करायचा आहे. त्याचं बोलणं ऐकून ती म्हणाली, आता बरे थकलात हो तुम्ही? एरवी तर नाही थकत कधीच. आणि तो म्हणाला, आता तुलाच सारखा सारखा थकवा येतो म्हटल्यावर मला का नाही येणार? मी काय लोखंडाचा का दगडाचा बनलो आहे? आणि तूच तेवढी मेणासारखी मऊ आहेस. मी पण हाडामांसाचा माणूस आहे. अर्जुनराव हे सगळं बोलत होते, पण डोळे मिटूनच. कारण डोळे उघडले आणि दोघांची नजरानजर झाली तर तो तिच्या डोळ्यात हरवून गेला असता याची त्याला खात्री होती. त्यानं तिला मघाशी रूममध्ये आल्याच ओझरती पाहिली होती पडद्यामागे, आणि तिच्या गोऱ्या गोऱ्या उघड्या पायाचं दर्शन त्याला मघाशीच झालं होतं. आणि तेव्हाच तो निम्मा घायाळ झाला होता. फार मुश्किलीने स्वतःवर संयम ठेवून झोपला होता. एक क्षण बायकोला सोडून न राहणारे अर्जुनराव पण आता काळजावर दगड ठेवून बसले होते. आणि तो उठत नाही म्हटल्यावर त्याचीच ट्रिक वापरून मयुरीने त्याला त्याच्या कमरेत हात घालून गुदगुल्या करायला सुरुवात केली. आणि अर्जुनला खूप गुदगुल्या होत होत्या आणि तो त्याचं हसू फार फार मुश्किलीने आतल्या आत दाबत होता. हसू तर खूप येत होतं. तो जास्त काळ नाही राहणार चिडून तिच्यावर, हेही त्याला माहीत होतं. पण आज अर्जुनराव जरा वेगळ्याच मूडमध्ये होते. रुसारुशी चालली होती त्यांची आणि आता त्याला हसू आवरत नव्हतं. शेवटी न राहून तो खूप हसायला लागला आणि तिचे हात पकडून म्हणाला, अगं बास ना मयू, बास, आता किती गुदगुल्या करशील? आणि ती म्हणाली, मग जितके जास्त तुम्ही रुसला आहात तितक्या जास्त गुदगुल्या करायला नकोत का? राग गेला पाहिजे ना अर्जुनरावांचा. आता गेला की अजून करू काहीतरी? आणि अर्जुन तिचे हात धरून डोळे उघडून म्हणाला, अगं गेला आता माझा राग, बास कर. आणि अर्जुनने तिच्याकडे निरखून पाहिलं आणि त्याची नजर तिच्यावरून हटतच नव्हती. तो तिला पायाच्या नखापासून केसापर्यंत फार प्रेमळ मादक नजरेनं निहाळत होता आणि त्याची नजर तिला अस्वस्थ करत होती. आता ती जागच्या जागीच खिळून उभा राहिली होती आणि तिला कुठंतरी लपून बसावं असं वाटत होतं, पण त्याच्या नजरेतून सुटणं आता शक्य नव्हतं. मयुरीने त्याने काल आणलेला तो स्लीवलेस मांड्यांपर्यंत शॉर्ट चॉकलेटी रंगाचा ड्रेस घातला होता. मेणबत्तीच्या उजेडात तिचा गोरा गोरा गुबगुबीत आखीव रेखीव देह फारच आकर्षक दिसत होता आणि तिचे सगळे केस तिने वरती घेऊन क्लचने बांधले होते आणि गळ्यात छोटं डायमंड मंगळसूत्र.
खूप खूप सेक्सी वाटत होती ती. अर्जुनची नजर तिच्यावरून हटतच नव्हती. तो त्याच्या नजरेनंच तिचं सौंदर्य पिऊन घेत होता आणि ती घायाळ होत चालली होती त्याच्या नजरेने. अर्जुन तिच्यावर नजर रोखत तिच्या दिशेने एक पाऊल पुढे सरकला. तशी ती लाजून एक पाऊल मागे सरकली. मग अर्जुन अजून एक पाऊल पुढे सरकला. तशी ती पण आणखी एक पाऊल मागे सरकली आणि असंच सरकत सरकत ती आता भिंतीला जाऊन टेकली आणि अर्जुन तिच्यासमोर उभा राहिला. आता काय करायचं? तिला सरकायला जागाच नव्हती आणि तिची सरकायची इच्छा पण नव्हती. तो फक्त कधी तिला मिठी मारतोय याचीच ती वाट पाहत होती. पण अर्जुनराव नुसते टक लावून बघत होते तिच्याकडे आणि त्याची नजर आता तिच्या उघड्या मानेवर गेली. केस बांधल्यामुळे पूर्ण मान आणि पाठ उघडी दिसत होती आणि तिच्या हे लक्षात आलं. तिने पटकन केसाचा क्लच सोडला. तसे तिने दम देऊन दटावून बसवलेले तिचे लांब सडक रेशमी केस सरसर खाली आले आणि मानेवरून छातीवर रुळले आणि आता तर ती आणखीनच सुंदर दिसत होती. एखादी अप्सराच जणू नुकतीच स्वर्गातून खाली उतरून आली होती असं त्याला वाटत होतं. ती नेहमीच कोणत्याही रूपात अर्जुनला आवडतच होती. न आवडण्यासारखं तिच्यात काहीच नव्हतं. आणि आता तिने तिचे दोन्ही हात पाठीमागे घेतले होते आणि एक पाय वर घेऊन भिंतीला टेकून त्याच्याकडे डोळ्यात डोळे घालून बघत उभी राहिली आणि अर्जुन हळूच गालात हसायला लागला. तिच्या एक एक अदा ती त्याला दाखवत होती. ती त्याला आमंत्रण देण्याच्या पोजमध्ये होती आणि नजरेनंच त्याला खुणावत होती. मग अर्जुनराव तर अशी आव्हानं पेलण्यास कायम उतावीळच असतात. अर्जुनने तिचं ते आमंत्रण स्वीकारलं आणि तो तिच्याजवळ सरकला आणि भिंतीसोबत तिला खेटून उभा राहिला. मयुरीचे श्वास आता वाढले होते आणि अर्जुनही जोराजोरात श्वास घेत होता आणि त्या प्रत्येक श्वासाबरोबर रूम फ्रेशनरचा धुंद करणारा सुवास त्यांच्या छातीत जात होता आणि ते दोघेही आणखीनच उत्तेजित होत होते. आणि अर्जुनने तिच्या ओठांजवळ त्याचे ओठ नेले. तशी तिने लाजून मान बाजूला फिरवली आणि अर्जुनने तिच्या उघड्या मानेवरच एक हळूवार किस केला. तशी ती शहारली आणि त्याला बाजूला ढकलत लाजून दूर पळू लागली. आता अर्जुनराव अजिबात बेसावध नव्हते. त्यांची नजर त्याच्या सावजावर खिळली होती. त्यामुळे लगेच तिची चाल ओळखून अर्जुनने तिला दंडाला पकडून पुन्हा भिंतीसोबत टेकवली आणि तिच्या कपाळाला कपाळ टेकवलं आणि म्हणाला, मयू, हे काय आहे? मला समजेल का? आता तिला काहीच बोलता येत नव्हतं, कारण त्याची बोटं तिच्या उघड्या मांड्यांवरून अलगद मोरपिसासारखी फिरत होती. त्यामुळे ती जागीच फ्रीज झाली होती. तिचे शब्द गोठले होते. त्याच्या त्या स्पर्शाने तिच्या शरीरात प्रणयाचा भडका उडत होता. आज खरंच ते आतापर्यंत त्यानं पाहिली नव्हती इतकी सेक्सी वाटत होती ती त्याला. या ड्रेसमध्ये त्यानं हा ड्रेस आणला पण तिला आग्रह नव्हता केला घालण्याचा. पण अशा ड्रेसमध्ये कधीतरी तिला पाहायला त्याला आवडणार होतं. मग आज का नाही असा तिनं विचार करून घातला होता तो ड्रेस. त्याच्या शेजारी गाडीत बसलेली ती मुलगीसुद्धा असा शॉर्ट ड्रेस घालून त्याला चिकटत होती. बहुतेक तिला अर्जुनरावांच्या डोक्यातून कायमची काढण्यासाठीच मयुरीने हे केलं असावं. पण मयुरी सोडून कधीच कुणीच नसायचं त्याच्या डोक्यात. त्याच्या मनात, हृदयात, विचारात फक्त आणि फक्त त्याची मयुराणीच होती. पण बायकांना एक नैसर्गिक वरदान असतं ना, जल्लोष करण्याचं. मग मयुरी तरी त्याच्यातून कशी सुटेल? ती अशी बाहेर आली की सुरुवातीला लाजायची, पण एकदा का संकोच सोडला की मग तुफान बरसायची, अगदी वळवाच्या पहिल्या पावसासारखी. म्हणून अर्जुन तिला असं बाहेर घेऊन आला होता. आता अर्जुनच्या या प्रश्नावर तिला काहीच बोलता येईना. मग थोड्या वेळाने ती म्हणाली, तुम्हाला हनीमून सेंचुरी मारायची होती ना, म्हणून मी ही थोडी तयारी केली. तुमची पार्टनर म्हणून माझं तुम्हाला साथ देणं कामच आहे ना. आणि तिचं ते बोलणं ऐकून तो गालात फार विलोभनीय हसला आणि म्हणाला, तुझी जर अशीच साथ असेल ना तर मी हनीमून सेंचुरीची सेंचुरीसुद्धा पूर्ण करेन. आणि हे ऐकून मयुरीने हसत हसत डोळे मोठे केले आणि मनात म्हणाली, स्वारींचं मन कधी भरणारच नाही. इतके कसे हे रोमॅन्टिक झालेत काय माहीत. आमचा ज्युनियर अर्जुनराव पण असाच बाबांसारखा रोमॅन्टिक होणार असं दिसतंय. आणि मग अर्जुन तिच्या कानाला हळूच चावा घेत म्हणाला, मयू, तू फक्त माझ्यासाठी हे सगळं केलंस खरंच? आणि तिने काहीही न बोलता लाजून मान खाली घातली. लाजाळूचं झाड आता लाजायला लागलं होतं आणि तिला असं मोहक लाजताना पाहून अर्जुनराव तर आणखीनच तिच्यावर फिदा झाले. ती सारखी अशीच लाजायची, पण दरवेळी तिचं लाजणं त्याला वेगळं वाटायचं. त्याची गोडी वाढतच जायची. हिला असं ईश्य म्हणून इतकं छान लाजायला कसं काय जमतं काय माहीत. ती अशी लाजून हसली
की तिला खाऊनच टाकू वाटतं एका घासात, किंवा हृदयाच्या आत लपवून ठेवावे वाटते. बहुतेक यामुळेच तीही सगळ्यात हटके वाटत होती त्याला. आणि तो तिला हळूच कानात म्हणाला, मयू, मला तुझं हे सरप्राईज आणि रिटर्न गिफ्ट खूप खूप आवडलं. आज मी तुझं छुपं टॅलेंट पाहिलं आहे बरं का. थँक्यू. आणि ती म्हणाली, इश्य, थँक्यू काय म्हणायचं त्यात? मी कधीतरी तुम्हाला असं थँक्यू म्हणते का? मग तुम्ही का म्हणताय? ती लाजून त्याच्या शर्टची बटणे काढत म्हणाली. आणि अर्जुन म्हणाला, ठीक आहे, मग तू जसं माझं तोंड गोड करून आभार मानतेस तसं मीही तुझं तोंड गोड करून आभार मानले पाहिजेत, हो ना? आणि ते ऐकून मयुरी तोंडात साखर पेरल्यासारखी गोड गोड हसली. आता तिने त्याचा शर्ट काढला आणि बाजूला फेकला. आणि अर्जुनने तिच्या बोटात बोटं गुंफून त्या हातावर प्रेमाने किस केला आणि म्हणाला, मयू, आय लव्ह यू. आणि तिने तिचे डोळे अलगद मिटवून घेतले. आता अर्जुन तिच्या ओठांवर ओठ टेकवणार इतक्यात मयुरीचा फोन वाजला. आणि अर्जुनला थोडा राग आला. आधीच त्याला असं रोमॅन्टिक मूडमध्ये असताना डिस्टर्ब केलं की आवडत नव्हतं. आणि मयुरीनंही डोळे उघडले. त्याने रागातच तिच्या फोनकडे पाहिलं आणि मनात म्हणाला, या खुळीला इतकं जर सरप्राईज प्लॅनिंग करायचं होतं तर फोन बंद ठेवावा हे कसं सुचलं नाही? रात्रीचे 11 वाजले होते आणि आता इतक्या लेट कोण करेल हिला फोन? अर्जुन असा विचार करत होता. त्यानं त्याचा फोन आधीच सायलेंट केला होता. अर्जुनराव फार हुशार. सगळ्यांपेक्षा पुढचा विचार करायचा तो. जरी तो तिच्यावर रुसला असला आणि तिने त्याच्यासाठी हा प्लॅन केला नसता तरी काहीतरी केल्याशिवाय तो राहणारच नव्हता. इतक्या रोमॅन्टिक वातावरणात तिला तो घेऊन आला होता आणि ही संधी तो वाया जाऊ देणार नव्हता. दिवसाचं भांडण दिवसा आणि रात्रीचा रोमॅन्स रात्री, असं त्याचं साधं तत्त्व होतं. आणि म्हणून त्यांना डिस्टर्ब नको म्हणून त्याचा फोन सायलेंट करून ठेवला होता त्यानं. पण मयुरीचा फोन मात्र वाजायला लागला आणि मयुरी थोडी आतून घाबरली. अर्जुनरावांचा मूड पुन्हा बिघडू नये असंच तिला वाटत होतं. कारण तिने खूप तयारी केली होती यासाठी, सगळं फक्त त्याच्यासाठी. मग त्याचा मूड जाऊन तो चिडला तर काय उपयोग? दुपारी तो त्याच्या मनातलं सगळं खरं खरं बोलला होता की तुझ्यामुळे मला कुठेही मनसोक्त फिरता येत नाही. आणि तिला ते पटलं होतं. तो तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करायचा. पण त्याच्याही अपेक्षा होत्याच की. ती सुद्धा तिच्या परीने त्याच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करायची. पण एवढी एक फक्त सोडून, प्रवासाची. कारण तिला प्रवास झेपत नव्हता. आणि ती त्याला म्हणाली, अहो सॉरी हां, मी लगेच फोन स्विच ऑफ करून येते. आणि ती जायला निघाली. तशी अर्जुनने तिला पुन्हा अडवली आणि म्हणाला, तू का सॉरी म्हणतेस? ज्यांनी इतक्या रात्री फोन केला त्यांना अक्कल नको का? वाजून वाजून होईल बंद आपोआप, तू कुठेही नाही जायचंस. आणि फोन वाजून बंद झाला. आणि पुन्हा त्यानं तिच्या डोळ्यात डोळे घालून किस करायला गेला. इतक्यात पुन्हा फोन वाजला. आता काय करतील अर्जुनराव कुणास ठाऊक. म्हणून ती म्हणाली, अहो बघू दे तरी कोण आहे. इतक्या रात्री असा वारंवार फोन नाही करणार कोणी. आणि त्यानं रागातच तिचा हात सोडला आणि म्हणाला, बघ कोण आहे. मयुरीने तिचा फोन पाहिला. आईचा फोन होता तिच्या. आणि अर्जुन मनात म्हणाला, मग आता मी झोपलेलंच बरं. आणि तो बेडवर जाऊन बसला. आणि मयुरीने फार अपराधीपणाने त्याच्याकडे पाहिलं आणि फोन उचलला. आणि तिची आई तिकडून बोलत होती, मयुरी अगं कुठं आहेस तू? आणि मयुरी म्हणाली, का गाई, कुठे असणार मी यावेळी? आणि इतक्या रात्री तू का फोन केला आहेस? आणि असं का विचारतेस? आणि तिची आई तिच्यावर ओरडायला लागली. आता मयुरी बोलत बोलत अर्जुन शेजारी येऊन बसली. तिच्या आईचं बोलणं अर्जुनला स्पष्ट ऐकायला येत होतं. आणि मयुरी खोटं बोलली की मी घरीच आहे आणि व्यवस्थित आहे. तिची आई म्हणाली, खोटं बोलू नकोस मयुरी, तुम्ही दोघे अलिबागला गेला आहात ना? तुझं स्टेटस पाहून मला कळलंय सगळं. आणि हे ऐकून मयुरी चपापली आणि अर्जुनने मयुरीकडे पाहून मोठे डोळे केले. या वेंधळीला कुणी सांगितलं होतं स्टेटस ठेवायला? काय गरज होती का सगळ्या जगाला सांगायची आम्ही कुठे चाललोय ते? एक भला मोठा बॉडीगार्ड हिच्यावर पाळत ठेवून आहे हे तिला माहीत नव्हतं वाटतं, असं तो तिच्या आईला उद्देशून म्हणाला. आणि मी काय यांच्या मुलीला खाणार आहे की काय? माझी पण बायको आहे ना ती. तिची आणि माझ्या बाळाची मला जास्त काळजी असेल की त्यांना? उगाचच ओव्हर ॲक्टिंग करायची. आणि तिची आई म्हणाली, मयुरी अगं अशा अवस्थेत प्रवास करायचा नाही, तुला अक्कल आहे की नाही काही? आणि अर्जुन मनात म्हणाला, हो नाही ना अक्कल आम्हाला. कारण देव अक्कल वाटत होता तेव्हासुद्धा आम्ही रोमॅन्सच करत होतो आणि तुम्हीच तेवढे भांडे घेऊन बसला होता अक्कल साठवायला. म्हणे प्रवास करायचा नसतो अशा अवस्थेत. त्यांच्या मुलीच्या पोटातलं पाणीसुद्धा हलू दिलं नाही मी. अशी तिला अलगद आणली अलिबागला. तरी जावयाचं कौतुक कसलंच नाही. हिच्या आईला सुद्धा घेऊन यायला पाहिजे होतं अलिबागला. म्हणजे तिला कळालं असतं की मी कसा ड्रायव्हिंग करतो.
आणि मयुरीची आई पुढे म्हणाली, मयुरी, एकतर घरात कोणी मोठं माणूस नाही सांगायला, आणि म्हणून तुम्ही मनाला येईल तसे वागणार का? नवरा म्हणाला, आणि तूही लगेच त्याच्या मागे मागे गेलीस. आपली अवस्था काय आहे हे तरी बघायचं. बाळाला काय झालं तर कोण जबाबदार? जराही प्रौढपणा आला नाही ना तुमच्यात अजून? आणि अर्जुन मनात म्हणाला, शिकवा शिकवा माझ्या बायकोला, तिच्या नवऱ्याचं काहीही ऐकायचं नाही म्हणून. माझ्या साध्या भोळ्या बायकोला चांगली पट्टी पडवताय. खरंच सासू हा शब्द ज्याने कोणी तयार केला आहे ना, त्याचं कौतुक केलं पाहिजे. सा म्हणजे सारख्या आणि सू म्हणजे सूचना. सासू म्हणजे सारख्या सूचना. आणि मयुरी म्हणाली, अगं आई, व्यवस्थित आहे मी खरंच. आम्ही नवीन गाडी घेतली ना, त्यातच आलोय, आणि उद्या पुन्हा घरीसुद्धा येणार आहे. आणि अर्जुन मनात म्हणाला, आता या मायलेकींना प्रेमाचं भरतंच आलेलं आहे. यांचं हे प्रेमळ संभाषण ऐकून माझे तर डोळेच भरून आले. आणि खरंच आता मी झोपतो, कारण उद्या मला दिवसभर ड्रायव्हिंग करावं लागणार. म्हणून तो बेडवर झोपला. त्याचा मूड पूर्ण गेला होता. आणि आता मयुरी त्याच्याकडे बघून त्याला म्हणत होती, डोळ्यांनीच सांगत होती, नका ना झोपू. आणि आता तिची आई म्हणाली, अगं प्रवासाचं राहू दे बाजूला, ते तर आहेच, पण अशा रोमॅन्टिक वातावरणात गेल्यावर पुरुषांचा मूड काही वेगळाच असतो. आणि तुझा नवरा तर आधीच ढिगभर रोमॅन्टिक, आणि तिथे जाऊन तो जास्तच रोमॅन्टिक होणार, यात काही वादच नाही. आणि उत्साहाच्या भरात भलतं काही झालं तर कोण जबाबदार? आणि तिच्या आईचं बोलणं ऐकून मयुरी आता लाजायला लागली, कारण यावेळी अर्जुनरावांना जास्त रोमॅन्टिक होण्यासाठी तिनंच भाग पाडलं होतं. आणि हे ऐकून अर्जुन चकित होऊन मनात म्हणाला, म्हणजे आता मी माझ्या बायकोला हात पण नाही लावायचा का? या कोण आहेत आमच्या मध्ये मध्ये करणाऱ्या? मयूपन्ना. ती तिच्या आईचं अगोदर काहीच ऐकत नव्हती, पण जेव्हापासून प्रेग्नंट राहिली आहे तेव्हापासून ती तिच्या आईचंच जास्त ऐकायला लागली आहे. मयुरीची मात्र मधल्यामध्ये गळचिपी व्हायची. तीही आई होणार होती, आणि आईला आपल्या बाळाची किती काळजी असते हे तिला कळायला लागलं होतं. आणि दुसरीकडे लाडका नवरा अर्जुनराव, त्यांची इच्छा, त्यांचं मन राखणंसुद्धा तितकंच गरजेचं होतं, कारण तो सांगत होता तेही काही चुकीचं नव्हतं. आई अडाणी होती, तिच्या जुन्या अनुभवांवरूनच ती मयुरीला सांगत राहायची. पण अर्जुनराव मात्र शिकलेले होते. वेगळ्या पद्धतीने ते मयुरीला सगळं समजावून सांगायचे. मग ऐकायचं कुणाचं हा प्रश्न मयुरीपुढे होता, पण ती दोघांनाही दुखावत नव्हती. आणि या सासू जावयाचा मात्र 36चा आकडा. आणि आता मयुरीने हो नाही करत फोन ठेवून दिला आणि अर्जुनकडे आली. आणि अर्जुनराव पुन्हा गाल फुगवून बसले होते, आणि मयुरी त्याला मिठी मारायला गेली तशी अर्जुनने बेडवरतीच एक पलटी मारली आणि तिच्यापासून दूर गेला आणि म्हणाला, नको ग मला हात लावू, नाहीतर मी तुला हात लावायचो आणि तुझ्या आईला तिकडे स्वप्न पडायचं. त्यापेक्षा आजची रात्र थोडं सुरक्षित अंतर ठेवून झोप माझ्यापासून, आणि त्याचा एक फोटो काढून तुझ्या आईला पाठव, मग त्यांना समाधान मिळेल मुलगी आणि जावयाला वेगवेगळं झोपवल्याचं. आणि मयुरी हसत म्हणाली, काय हो तुम्ही पण, कशाला इतकं चिडता? बघा किती क्यूट दिसताय तुम्ही चिडल्यावर. मग मला की नाही तुम्हाला एका घासातच खाऊन टाकू वाटतं. आणि तिचं हे गोड बोलणं ऐकून अर्जुन गालात हसायला लागला. आणि आता मयुरी तशीच त्याच्या शेजारी बेडवर झोपली आणि त्याला घट्ट मिठी मारत गोड आवाजात म्हणाली, अहो अर्जुनराव, आता सोडा की राग आणि घ्या ना मिठीत. किती वाट बघायला लावणार आहात अजून? आणि अर्जुनराव म्हणाले, तुझ्या आईची आधी परवानगी घेतो बाई, त्यांच्या मुलीला हात लावण्या अगोदर. त्यांची मुलगी आधीच नाजूक, काही झालं तुला तर? आणि आता मयुरी नेहमीसारखी त्याला चिडली नाही. ती हसली आणि त्याला समांतर घट्ट चिकटली आणि म्हणाली, माझ्या आईचं काय करायचं ते आपण नंतर बघू, पण आता एकमेकांचं बघूया. असं म्हणून तिने अर्जुनच्या तोंडात तोंड घातलं. मग अर्जुनराव तरी किती वेळ स्वतःवर संयम ठेवणार? विस्तवा शेजारी लोणी वितळणारच ना. आणि त्यांनीही त्यांच्या लाडक्या बायकोला घट्ट मिठी मारली आणि खोलीतला दिवा बंद केला, कारण सगळ्या मेणबत्त्या केव्हाच विझून गेल्या होत्या. मग बराच वेळ त्या बेडरूममध्ये मुकी हालचाल चालली होती. गुपचूप काहीतरी दोघांचं देणं घेणं चाललं होतं. जितकं समोरच्याला दिलं तितकंच वसूल करून घेतलं जात होतं. एकमेकांचं उसणं काही ठेवायचं नाही, उलट व्याजासकट दुप्पट परत करायचं, असं ठरवून टाकलं होतं त्यांनी. अर्जुनरावांनी मयुरीला आणि मयुरीने अर्जुनरावांना पूर्ण तृप्त करून सोडलं आणि घामाने चिंब होऊन एकमेकांच्या मिठीत ते गाढ झोपी गेले.